नमस्कार नमस्कार नमस्कार. हा आहे स्वप्नील जोशी आणि हा आहे पुष्कर श्रोत्री आणि तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे क्लोजअप एकापेक्षा एक जोडीचा मामला. आजच्या एपिसोड मध्ये असणार आहेत कालच्याही पेक्षा जास्त धमाकेदार परफॉर्मन्सेस आणि त्याचबरोबर आजच्या एपिसोडच्या शेवटी आहे एलिमिनेशन. आणि त्याचबरोबर आजच्या एपिसोडच्या शेवटी असणार आहे एक जंगली पत्ता प्रवेश. हे मला माहित नाही, हे काय आहे स्वप्नील? नंतर सांगतो. बरं, सगळ्यात आधी आपण स्वागत करूया आपल्या कुटुंब प्रमुखांचं, लाडक्या महागुरूंचं, सचिनजी पिळगावकर यांचं. आणि आता आपण स्वागत करूया आपल्या मान्यवर ज्युरींचं, दीपाली विचारे आणि मयूर वैद्य यांचं. आपण सुरू करूया आपल्या आजच्या एपिसोडला आणि बघूया की आपली आजची पहिली परफॉर्मिंग जोडी आपल्यासाठी काय घेऊन आली आहे. जोरदार आणि स्वागत करूया फुलवा आणि सेड्रिक यांचं. आई त्रिपुरभैरवी शिवशक्ती धावगे धावगे धावगे, तुझी या पायी आलो शरण माते पावगे पावगे पावगे. आई अंबाबाई तुझा गोंधळ मांडीला, आई अंबाबाई तुझा गोंधळ मांडीला, आदि माया तू शक्तिदायिनी गोंधळाला यावे. आई अंबाबाई तुझा गोंधळ मांडीला. तुझ्या रूपाचं अपरूप लीनभती राजहरंक, तीन ताळ पाहती मुख, तुझं देवक झालं सुख. कुलस्वामिनी आदि माया तू गोंधळाला यावे. आई अंबाबाई तुझा गोंधळ मांडीला. अंबे जोगवादे जोगवादे जोगवादे, माते जोगवादे जोगवादे जोगवादे, काया करुणी परडी जोगवा मागे न बेरडी, जोगवा मागे न बेरडी, जोगवा मागे न बेरडी, वाहिन परसादाच्या दुर्डून माते जोगवादे जोगवादे जोगवादे, अंबे जोगवादे जोगवादे जोगवादे. अंबे जोगवादे जोगवादे जोगवादे, माते जोगवादे जोगवादे जोगवादे. तुझ्या नामाचा कडाका गेला पार तिन्ही लोका, गेला पार तिन्ही लोका, गेला पार तिन्ही लोका. वाजे दाही दिशाना डंकन माते जोगवादे जोगवादे जोगवादे, अंबे जोगवादे जोगवादे जोगवादे. अंबे जोगवादे जोगवादे जोगवादे, माते जोगवादे जोगवादे जोगवादे. अंबे जोगवादे जोगवादे जोगवादे, माते जोगवादे जोगवादे जोगवादे. फुलवा, मला सांग कालच्या परफॉर्मन्समध्ये काय हुकलं आणि आज तू ते काय मिळवलंस? ॲज अ कोरिओग्राफर अशी एक सवय लागते, काही काळाने तुमचा डान्स कमी होतो आणि यू स्टार्ट कोरिओग्राफिंग दुसऱ्या लोकांवर आणि मग त्यांनी ते व्यवस्थित करायच्या एक्सपेक्टेशन्स वाढतात आणि त्यावेळी एक लक्षात ठेवण्याची एक सवय असते, स्टेप्स ती कमी होते. तर मला असं वाटतं माझा कालचा परफॉर्मन्स ब्लँक व्हायचं, म्हणजे मी ब्लँक व्हायचं स्टेजवर ते खूप मोठं रिझन होतं सर, की स्टेप बसवलेल्या लक्षात ठेवण्याची ती जी सिस्टीम आहे ना आपली, ती मला आय नीड टू पॉलिश इट मोर आणि हे मला इथे आल्यामुळे खूप शिकायला मिळतंय.
पाहूया हा परफॉर्मन्स आपल्या ज्युरीजना कसा वाटला. दीपाली, जरी हे फिमेल डॉमिनेटेड सॉन्ग असलं म्हणजे गाणं पुरुष गातो पण तरीही तुमच्या दोघांकडेही खूप सिमिलर लक्ष गेलं आणि खूप छान झाला परफॉर्मन्स. दोघे अप्रतिम नाचलात, मजा आली पुन्हा फुलवाला एवढ्या जोशात नाचताना पाहून. सॅट्रिकला पण असंच पुढचा परफॉर्मन्स पण हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना. ऑल द बेस्ट. 8 आता जाणून घेऊया महागुरूंचं काय मत आहे. फुलवा सॅड्रिक, जोगवा अतिशय सुंदर झाला. थँक्यू सर. हा पूर्ण परफॉर्मन्स तुम्ही दोघांनी खूप छान होल्ड केलात. ही जी भावना होती ती तुमच्या या परफॉर्मन्समधनं जशी आईकडे पोचली तशी आमच्याकडे सुद्धा पोचली. तुम्ही अतिशय सुंदर परफॉर्म केलं. ऑल द बेस्ट यू. थँक्यू सर. तुमच्यापैकी कोणाचं नाव राधा आहे का? राधा कशासाठी आहे? नाही, कारण असं जर असेल तर तुम्ही जरा सरसावून बसा, कारण पुढची जोडी जो परफॉर्मन्स घेऊन येते त्या गाण्यात ते बहुधा तुम्हाला शोधतायत. जोरदार आणि स्वागत करूया सौरभ आणि साक्षी यांचं. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा. चंद्रमानी मुखडा तिचा जीव झालाय राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा. राधा 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 राधा. जणू पिळलं या डाळिंबाचं दान. मोठ मोठ डोळं जशी कर्दळीची पान. कपाळीच्या शालूला बिबटाचा भारी गशीदा. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा. राधा 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 राधा. सांगा तिला रुसू नको बाई. किसनाला या तिच्या विना कुणी सुद्धा नाही. गोपिकांचा नाद सोडून कान्हा झालाय सीधा साधा. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा. चंद्रमानी मुखडा तिचा जीव झालाय आधा आधा. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा. राधा 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 राधा. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा. चंद्रमानी मुखडा तिचा. चंद्रमानी मुखडा तिचा. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा. चंद्रमानी मुखडा तिचा. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा. मला इतकंच म्हणावं असं वाटतंय की राधा जर इतकी सुंदर असेल तर कृष्ण का नाही हो तिच्या प्रेमात पडणार. क्या बात आहे. म्हणजे जेवढे तुम्ही गोड दिसतायत त्याच्यापेक्षा जास्त सुंदर तुमचा परफॉर्मन्स झाला. आणि सौरभ, हॅट्स ऑफ टू यू. कारण इतके छोटे छोटे एक्सप्रेशन्स तू इतक्या इझिली केले आणि दॅट इज व्हेरी डिफिकल्ट. आणि एखादी कठीण गोष्ट इतकी सोपी करून दाखवणं हा अभ्यास आहे. अँड दिस इज कॉल्ड डान्स. थँक्यू. साक्षी, तुझे काही बारीक बारीक एक्सप्रेशन्स मला खूपच आवडले. म्हणजे सौरभ तर उत्तमच होता आज, पण तरीसुद्धा रुसलेली राधा आणि खूप मजा आली बघायला. इट वॉज नाईस. गुड. थँक्यू. साक्षी, कशी रुसते राधा? नऊ. थँक्यू. 8. थँक्यू.
तुमचा आजचाही परफॉर्मन्स खूप छान झाला. तुमचे नखरे, तुमचे लटके झटके, तुमचं लाजणं वगैरे वगैरे खूपच सुंदर होतं. पण सौरभ, मला असं वाटतं आजचा हा डान्स तुमचा होता, कारण तुम्ही लीड करत होता प्रत्येक गोष्टीला आणि तुम्ही ते अतिशय सुंदर केलं. तुमची कोरिओग्राफी खूप छान होती. अर्थात तुम्ही आउट ऑफ द बॉक्स काय करण्याचा प्रयत्न जरी नाही केलात तरीसुद्धा तुमच्या त्या अप्रोचमध्ये या गाण्याला कसे ट्रीट आपण करायचं यात नाविन्य मात्र डेफिनेटली होतं. ऑल द बेस्ट. थँक्यू. स्वप्नील, मला तुला काहीतरी विचारायचं आहे. हा परफॉर्मन्स तुला खूप आवडला, राधाकृष्ण खूप भावले तुला, तर तू एक खूप फेमस कृष्ण आहेस आणि होतास. तर तुला कसं वाटतंय आत्ता हा परफॉर्मन्स बघितल्यावर? तुझ्या काय आठवणी? मी पण अत्यंत भाग्यवान समजतो स्वतःला की मला इतका एपिक रोल साकारायला मिळाला आणि तो प्रेक्षकांना आवडला. त्यामुळे खूप आठवणी जाग्या झाल्या. दरवेळेला होतात राधा आणि कृष्णाला पाहिलं की. मला राधेबद्दल काहीतरी सांगावं असं वाटतं, कारण कृष्णाबद्दल सगळेच म्हणतात. हिंदीमध्ये असा एक दोहा आहे कबीरजींचा की श्याम राधे कोई ना कहता, कहते राधे श्याम, जन्म जन्म के भाग मिटा दे एक राधा का नाम. क्या बात है. एक गोष्ट हवी आहे. ते जो गरबा खेळत होतात ना, तो कसा होता ते जरा आम्हाला शिकवता का? हां, शिकवा. 1 2 3 4. 1 2. तुम्ही घ्या एक छोटीशी विश्रांती, कुठे जाऊ नका, पाहत राहा क्लोजअप एकापेक्षा एक जोडीचा मामला. नर बडतेंडे ನೀವು ಏನ್ ಮಾತಾಡ್ತಿದ್ಯಾ? तुझ्या म्हातारपणाबद्दल काहीतरी बोलू तुला. ब्रेक नंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. तुम्ही पाहताय क्लोजअप एकापेक्षा एक जोडीचा मामला, पावर्ड बाय डव हेअर केअर. എപ്പോഴും കാതൽ വണ്ടരിച്ച് ആശയാൽ നച്ചന്ദ്രമंडल नार तोडून उत्तरायण खेळपडी. ह्याचं म्हणणं इतकंच आहे. आपण स्वागत करूया आपल्या पुढच्या जोडीचं, जी आहे वैभव तत्ववादी आणि पूजा सावंत. मला असं म्हणायचं तुला नव्हतं. हेच म्हणायचं रे. टाळ्या. ಮಾಡಿಸುತ್ತ ಮನುಷ್ಯನ ತೋಳ ಬಚ್ಚಿ ಮೇಲೆ ಕಟ್ಟಿ ಎರ್ರರ್ರ ನಾಕಮುಕ 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 யூஜி முருகன் குயிக்கண்ணா. ரமா 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 கிட்ட வில கேட்டேன். பீமா 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 கிட்ட கதைய கேட்டேன். ரமா 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 கிட்ட வில கேட்டேன். பீமா 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 கிட்ட கதைய கேட்டேன். முருகு 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 முருக கிட்ட மயில கேட்டேன். ஈசை 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 ஈசங்கிட்ட மலைய கேட்டேன். உங்க கிட்ட அன்ப கேட்டேன். உங்க கிட்ட அன்ப கேட்டேன். வில்லே 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 வர வில்லே. லே 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 தில்லு தா சந்திர வில்லே. யா வில்லே நா யா வில்லே நா வில்லே நா வில்லே நா. ரமா 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 கிட்ட வில்ல கேட்ட. பீமா 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 கிட்ட கதைய கேட்ட. நித்தம் நீதான் உழைச்சி பாரு, மெத்த இல்லாம தூக்கம் வரும். சத்தம் இன்றி உதவி செஞ்சா வாழும் போதே சொர்க்கம் வரும். பாரத
பத்தியே படிச்சு புட்டா பெண்களுக்கு வீரம் வரும் கால் மார்க்சல் நினைச்சு புட்டா கண்களுக்குள் நெருப்பு வரும் பெரியார மதிச்சு புட்டா பகுத்தறிவு காணா வரும் அம்மா அப்பாவை வணங்கி பாரு எல்லாருக்கும் எல்லாம் வரும் Nakamooka. Nakamooka. कसं आहेस काय रे काय आलं काय म्हणतो हा अरे कोणी सांगितलं तुम्हाला काय अरे तू बोल ना आमच्याशी. उभा राहा इकडे अरे उभा राहा ना इकडे, एका जागेवर बोलतो उभा ना राहा. आमच्याशी. जागेवर उभा राहा का अरे बघा मला फार गुदगुले होतात प्लीज. अरे काय झालं अरे वैभव हे बघा पुष्कर दादा स्वप्नील दादा नको. अरे पण इकडे उभा राहा ना. काय होतंय काय तुला काय म्हणजे बोट लावून तिथे झटकुतले आहेत ते इकडे. हे गाणं कोणत्या भाषेतलं आहे? तमिळ. तुला येते तमिळ? नाही. पुढे कादल ವಂಡರಿಚ್ಚೆ ನರ ಬಡುತ್ತೆಂದೆ. ನೀವು ಏನು ಮಾತಾಡ್ತಿದ್ಯಾ ಪುಷ್ಕರ್ದಾ? काय म्हणतो ನೀವು या भाषे माताडता ಇದೀಯಾ? तुझ्या म्हातारपणाबद्दल काहीतरी बोलली होती. मस्त झाला परफॉर्मन्स. महेश तू वापर खूप सुंदर केला स्टेजचा. मध्ये थोडासा ड्रॉप झाला पण अदरवाईज त्यांची एनर्जी आणि ओव्हरऑल इम्पॅक्ट खूप सुंदर होता महेश. गुड. थँक्स. परफॉर्मन्स म्हणावं तर मला खूप आवडला. बॉटल ॲक्ट मला आवडला. त्याची जी क्रिएटिव्हिटी नेहमी क्रिएटिव्हिटी करत राहावं असं मला वाटते. त्यामुळे मला आवडला तो प्रकार जो काय केला तुम्ही. थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. 8 थँक्यू. थँक्यू. 9 थँक्यू. पूजा वैभव तुमचा परफॉर्मन्स तुम्बा संतोषा. तुमची एनर्जी पण तुम्ही फार छान लावलीत. ज्या प्रकारे कोरिओग्राफी केली होती त्या प्रकारे तुम्ही लावण्याचा प्रयत्न केलात आणि शेवट जाऊन तर परफॉर्मन्स एकदम असा टिपेला पोचला. मला तुमच्या गुरूंना काहीतरी विचारावं असं वाटतं की या गाण्यामध्ये असं काही नाही आहे की हळूहळू सुरुवात होते आणि मग जाऊन शेवटी तो फास्ट रिदम किंवा एवढा दमदार रिदम सुरू होतो आणि मग गाणं संपतं. पहिल्यापासूनच हा रिदम जो आहे तो एनर्जेटिक रिदम या गाण्याचा आहे. तसं असताना बिगिनिंग पोर्शनला या गाण्यात कोरिओग्राफी सॉफ्ट का दिली होती? एनर्जी मेंटेन राहावी, पुढे अजून त्या लेवलमध्ये मुवमेंट स्ट्रॉंगली प्रेझेंट करता याव्या म्हणून सुरुवात थोडी मी तशी केली. ह्यांचं वय काय? ह्यांचं वय लक्षात घेता त्यांनी ती एनर्जी सुरुवातीपासून शेवटपर्यंत लावायला काही हरकत नव्हती असं मला वाटतं. काही अशी लोक आहेत जी ह्यांच्यापेक्षा डबल व्हायची आहेत पण 3 मिनिटाचं गाणं तेवढ्याच एनर्जीनं सुरुवातीपासून शेवटपर्यंत करतात. हो सर. त्या गाण्याला न्याय देणं फार गरजेचं आहे महेश. आणि तुमच्या त्या एका गोष्टीमुळे गाण्याला पुरेपूर न्याय मिळाला नाही असं मला वाटतं. आणि पूजा तुम्हाला छोटीशी एक गोष्ट सांगतो. हे तामिळ सॉन्ग होतं राईट? तुम्ही नाकातलं लेफ्टला घातलंय. हे आपण महाराष्ट्रात किंवा पंजाबमध्ये वगैरे सगळं नॉर्थमध्ये वगैरे आपण इथे घालतो पण साऊथमध्ये इथे असतं. ओके. तर आपण जेव्हा नटतो कुठल्याही एका अशा अटायरमध्ये साऊथ इंडियन असेल किंवा कुठलं असेल पण त्याची डिटेलिंग बघणं फार गरजेचं आहे. याची कृपया काळजी घ्या. ओके. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. बरं मला सांग की ही भाषा कोणती? ही तमिळ. म्हणजे आपण आता साधारण तामिळनाडूमध्ये होतो असं म्हणायला हरकत नाही. हो हो हो. इकडनं बाय रोड गोव्याला जायला किती वेळ लागेल रे तुला? कमीत कमी 12 तास. 12 सेकंदात नेतो. काय बोलतो? खरं सांगतो. डोळे बंद कर हां आणि मोज. हां. जोरदार आणि स्वागत करूया आपल्या पुढच्या परफॉर्मिंग जोडीचं जी आहे पुष्कर जोग आणि शाल्मली रानडे.
कूलर का हैंडल दिला, टेंशन की आंटी को भी जेनी की फैनी पिला, मच की मौसी को बोल चखने में काजू खिला, अरे टसल को मसल के तू फिसल बाई गो लाठी बाई गो पेनी चिहाई गो वाली मचा, बाई गो साथी पे जाई गो फिकर को छोड़ को लेकर पिला, बाई गो लाठी बाई गो पेनी चिहाई गो वाली मचा, बाई गो साथी पे जाई गो फिकर को छोड़ को लेकर पिला. बनता है, गलत लाइन पकड़ रहा है. हाँ तू, ये गणपत अपना बजा. कसा वाटला हा द थिंग आउट ऑफ द जॉनर परफॉर्मन्स करताना? मला खूप धमाल आली. माझ्यासाठी हे खूप असं एन्जॉय करणारं गाणं होतं जे मला नेहमी आवडतं. असं खूप छान झाला तुमचा परफॉर्मन्स आणि खूप सुंदर कोरिओग्राफी होती परवेज. मला असं वाटतं की अजून थोडी क्रिएटिव्हिटी दिसली पाहिजे परफॉर्मन्समध्ये, कारण आता जरा कॉम्पिटिशन तुमच्यामध्येच वाढत चालली आहे. ऑल द बेस्ट. जरी ते म्हणजे पिऊन नाचत होते तरी काही मुमेंट्स ते प्रॉपर पॉलिश्ड होत्या मुमेंट्स, पण काही मुमेंट्समध्ये अजूनही मला असं वाटलं की सिंक असतं तर चांगली दिसली असती. जिकडे फ्रिकआउट होतं तिकडे फ्रिकआउट होतं, पण ओव्हरऑल इम्पॅक्ट धमाल होता एकदम. थँक्यू. 8 गुण मिळालेले आहेत. 8 गुण मिळालेले आहेत. पुष्कर, शाल्मली, फार नशीला तुमचा परफॉर्मन्स होता. वाह 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 वाह. आए कुछ अब्र, कुछ शराब आए, उसके बाद आए जो अजाब आए. क्या बात है. वाह 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 वाह, बहुत अच्छे. तो एक मजा तुमच्या या परफॉर्मन्समध्ये मला आढळला. मला तुमच्या गुरूंना विचारायचं आहे की जेव्हा तुम्ही हे गाणं पहिल्यांदा ऐकलं येस सर, तेव्हा तुम्हाला म्हणजे बाय गो हे जे तुम्ही गाणं ऐकलं, तुम्हाला असं वाटलं की बीवी के ऊपर है गाना आपने, ऐसा कुछ? नहीं सर, सबसे पहले जब मैंने ये सॉन्ग सुना, टू बी ऑनेस्ट, मुझे ऐसा लगा कि इस पे मुझे चा 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 और टैंगो करना चाहिए. जब मैंने स्टार्ट मुखड़ा जब सुना जी, और डिटेलिंग में ये स्टेप में कोशिश की कि थोड़े से वो एटीट्यूड उनके स्टेप में आ जाए, तो नहीं, आपकी कोशिश बहुत अच्छी थी. जर तुम्ही तुमच्या पहिल्या आयडियामध्ये गेला असतात ना, तर या गाण्याला तुम्ही अजून जास्त इन्साफ देऊ शकला असतात. तर ही गोष्ट कृपया तुम्ही लक्षात ठेवा, कारण तुमच्याकडनं खूप अपेक्षा आहेत. ऑल द बेस्ट टू यू. थँक्यू सर. हा, पण तुला दिसतंय का आता सगळ्या ज्या इकडे जोड्या बसलेल्या आहेत त्या पण थोड्याशा घाबरल्यात, पोरे धास्तावलेत. हा, कारण या एपिसोडच्या शेवटी असणार आहे एक जंगली पत्ता प्रवेश. हे जंगली पत्ता प्रवेश मगाशी बोलच काय, म्हणजे असं जंगलासारखी एंट्री घेणार का? हुंबाबू असं काही आहे का? सांगतो पण त्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठे जाऊ नका, पात्र क्लोजअप एकापेक्षा एक जोडीचा मामला, पावर्ड बाय डव्ह हेअर केअर. छोरी बड़ी अनमोल मीठे मीठे
मीठे इसके बोल, आंखें इसकी गोल 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 गोल। या छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहत आहात क्लोजअप एकापेक्षा एक जोडीचा मामला. आता मला सांग स्वप्नील, काय आहे जंगली पत्ता प्रवेश? वाईल्ड कार्ड एंट्री. ओ माय गॉड. येस, या एपिसोडच्या शेवटी असणार आहे एक वाईल्ड कार्ड एंट्री. पण मग कोण येणार आहे ते सांग ना जरा. सांगतो ना, पण अजून आपल्या एक्झिस्टिंग जोड्यांपैकी एका जोडीचा परफॉर्मन्स बाकी आहे. येस येस येस. तेव्हा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया मृण्मयी देशपांडे आणि मयुरेश प्रेम यांचं. जी 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 गोरी के कंगना आज छनननन छनछनाक पायल संग बाजे सर पर चूनर ओढ़े निकले की आज रंग लहरा लहरा के गोपियों संग बाजे रे ढोल बाजे. बाजे रे ढोली तारो ढोल बाजे ढोल बाजे ढोल बाजे ढोल के ढम ढम बाजे ढोल ढोली तारो ढोल बाजे ढोल बाजे ढोल बाजे ढोल तो ढम ढम बाजे ढोल. हे छोरी बड़ी अनमोल मीठे मीठे इसके बोल, आंखें इसकी गोल 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 तो ढम ढम बाजे ढोल. हाँ हाँ छोरा है नटखट, बोली है पटपट, अरे छेड़े तुझे बोले ऐसे बोल तो ढम ढम बाजे ढोल. ढम 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 ढोल बाजे बाजे रे ढोल बाजे ढम ढम. हंगामा हंगामा हो गया है हंगामा 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 ममा ममा रे. ढम 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 ढोल बाजे बाजे रे ढोल बाजे. ढम 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 ढोल बाजे बाजे रे ढोल बाजे ढम ढम. छान दिसतंय दोघे, खूप छान Thank दिसतंय, you. खूप सुरेख दिसत आहात. आणि तुम्ही खऱ्या अर्थाने या परफॉर्मन्स मध्ये दिवे लावले असं म्हणायला हरकत नाही. वा. मला असं वाटतं ह्या गाण्याला करेक्ट न्याय दिला तो मयुरेशने. ट्रिमेंडस एनर्जी. खरं सांगू तुझ्याकडनं नजर हटत नव्हती. मृण्मयी, तू एनर्जी वाचवण्यासाठी तू काही हे करतेस का सुरुवातीला असं मला जाणवतं, पण अदरवाईज ओव्हरऑल परफॉर्मन्स खूप सुंदर होता आणि हॅट्स ऑफ टू यू मयुरेश. अप्रतिम. सुपर्ब कोरिओग्राफी मेघा. थँक्यू थँक्यू. मयुरेश, एक सणक घेऊन जे काय तू नाचलास ती सणक इथे दिसली आणि इट वॉज फॅन्टास्टिक. थँक्यू थँक्यू. नो थँक्यू सर. थँक्यू. मयुरेशची जर ही एनर्जी लागली नसती तर मी या परफॉर्मन्सला पण 8च दिले असते, पण 9. वा. मृण्मयी, मयुरेश, तुम्ही परफॉर्मन्सला सुरुवात केली तेव्हा वाटलं होतं की येस आता काहीतरी या गाण्याबद्दल काहीतरी मस्त काहीतरी या गाण्यापासून पाहायला मिळणार आहे, कारण हे गाणंच तसं आहे. पण मला मेघा तुम्हाला सांगावं असं वाटतं की चित्रपटापेक्षा मला ही कोरिओग्राफी जास्त आवडली. मृण्मयी, नजाकतचा वापर खूप छान केलात, पण या गाण्यामध्ये थोडीशी एनर्जीची आवश्यकता होती. आणि मयुरेश,
तुमच्या परफॉर्मन्समध्ये कधी निगेटिव्हिटी नाही आहे. तुमच्या परफॉर्मन्समध्ये नेहमी पॉझिटिव्हिटी असते. वा 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 वा. थँक्यू. आणि तुमच्या दोघांकरता तर माझे चांगले मार्क्स असणारच आहेत, पण आज मेघा तुमच्याकरता स्वप्नील. येस. आता मी सांगू काय काय आता आहे वाईल्ड कार्ड एंट्री. बरोबर. आता आहे एक धक्का. अजून एक धक्का बाकी आहे. हो. काय आहे धक्का? छोटीशी विश्रांती. कुठे जाऊ नका, पाहत राहा क्लोजअप एकापेक्षा एक जोडीचा मामला. ह्या आठवड्यातल्या बॉटम 3 परफॉर्मन्स जोड्यांपैकी पहिलं नाव आहे विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. तुम्ही पाहताय क्लोजअप एकापेक्षा एक जोडीचा मामला, पावर्ड बाय डव हेअर केअर. स्वप्नील, आता फार उत्सुकता ताणू नकोस. आता तरी आहे ना वाईल्ड कार्ड एंट्री. हो आहे, पण तो एक धक्का आहे. तुझं म्हणजे असं असतं ना की सतत आपलं दे धक्का. एक्झॅक्टली. काय? हीच आहे आपली वाईल्ड कार्ड एंट्री. दे धक्का. येस. म्हणजे आपली टीन एज जोडी. जोरदार आणि स्वागत करूया सक्षम कुलकर्णी आणि गौरी वैद्य यांचं. काय रे किसन्या, काय झालं? काय नाही ग सायले, जाम टेन्शन आलंय बघ. आज आपला एकापेक्षा एकचा परफॉर्मन्स आहे ना, आणि लई तहान बी लागली बघ. मग घे की पाणी, अन्नात चांगला हाय की माझ्याकडं. हांतरून पांघरून थंडीला कांबरून फिरकीचा तांब्या न्याहारीला दशम्या. ताण लाडू भूक लाडू कांदा आणि चटणी, चुलीसाठी सरपण पेटवायला बुकणी, साखर गुळ तांबेल बघोला. पाठीवरती विराट विश्वाचं चाललंय. पाठीवरती विराट विश्वाचं चाललंय. थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही, घाबरायचं नाही, आता घाबरायचं नाही. नखऱ्याची चालते गाडी, हिला रस्त्याची भलतीच गोडी. नार नखऱ्याची चालते गाडी, हिला रस्त्याची भलतीच गोडी. जाई धुळीला झटकत मटकत वाट हिची अडवू नका. तर हे आहे आपलं सरप्राईज. टीन एज जोडी दे धक्काची गौरी वैद्य आणि सक्षम कुलकर्णी. गौरी, कसं वाटतंय तुला? खूप छान वाटतंय. थोडं टेन्शन होतं कारण पहिलाच परफॉर्मन्स या रंगमंचावर, पण आता रिलॅक्स होत आणि ह्यापुढे आणखीन छान छान परफॉर्मन्स करू अशी आम्ही खात्री देतो तुम्हाला. वा वा. सक्षम, ॲक्च्युली मला
जेव्हा कळलं की मला एकापेक्षा एकमध्ये भाग घेण्याची संधी मिळते आहे तेव्हा मी ॲक्च्युली आनंदाने वेडा झालो होतो. कारण काय मला माझ्या डान्सिंगवरती कधीच विश्वास नव्हता, पण झी मराठी सचिन सर, ज्युरीज आणि आमचे कोरिओग्राफर सचिन दादा ह्यांच्याकडनं आता मला भरपूर काही शिकायला मिळणार आहे, म्हणून मी आनंदाने नाचत होतो घरी. वा वा. आत्ताच तू तुझ्या कोरिओग्राफर त्यांचं नाव घेतलंस, सचिन दादा असं म्हणालास. ही एक ॲडिशन आहे आपल्या कोरिओग्राफर्सच्या टीममध्ये. जोरदार आणि स्वागत करूया सचिन शिंदे यांचं. सचिन शिंदे, तुमचे या परिवारात मनपूर्वक स्वागत आणि तुम्हाला अशी विनंती की तुम्ही कृपया स्थानापन्न व्हा. ओव्हरऑल कोरिओग्राफी इज रिअली गुड. गौरीला तर मी पहिल्यापासून ओळखतोय, शी इज अ कथक डान्सर. आणि तुझा परफॉर्मन्स बघून मला खरं आश्चर्य वाटलं, कारण फिल्ममध्ये तुझं कॅरेक्टर वेगळं होतं आणि तेच आम्हाला माहिती आहे, पण इट वॉज रिअली गुड. थँक्यू सर. ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट परफॉर्मन्स. धमाल आली तुमचा परफॉर्मन्स बघून, पण याची जाणीव तुम्हाला असू दे की कॉम्पिटिशन एका लेवलला आहे आणि त्यांना मॅच करणं थोडं डिफिकल्ट आहे आत्ता, कारण तुमचा हा पहिलाच परफॉर्मन्स आहे आणि सेकंड हा तुमचा कॉम्पिटिशनमधला परफॉर्मन्स असेल. सो त्याच्यासाठी एकदम 100% तयारी करून याल, कारण तुझ्याकडे खूप मेहनती मुलं आहेत. कॉंग्रॅट्स अँड वेलकम टू द फॅमिली. तुमचा हा पहिला परफॉर्मन्स असल्यामुळे अर्थात आज तुम्हाला गुण नसणार आहेत. त्यामुळे आता आपण सरळ वळूया महागुरूंकडे आणि जाणून घेऊया त्यांचं मत. सक्षम गौरी, या परिवारात तुमचं स्वागत आहे. थँक्यू सर. खूप छान कोरिओग्राफी तुम्ही केलीत आणि दोघांकडनं तुम्ही खूप छान काम करून घेतलं. आणि फर्स्ट परफॉर्मन्स त्यांचा होता. फर्स्ट परफॉर्मन्सकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, तर त्यामुळे थोडी स्तुती जास्त होणारच, एवढं लक्षात ठेवा. ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि आता वेळ आली आहे जाणून घ्यायची कोण आहे आजची डव ब्युटिफुल परफॉर्मर जोडी. मी विनंती करतो महागुरूंना की त्यांनी या जोडीचं नाव अनाऊन्स करावं. आजची डव ब्युटिफुल परफॉर्मर जोडी मयुरेश मृण्मयी. आणि या जोडीला मिळत आहे नवीन डव नरिशिंग ऑइल केअर गिफ्ट हॅम्पर. तर लोक हो, आता वेळ आलेली आहे आजच्या एलिमिनेशनची. मी महागुरूंना अशी विनंती करतो की या आठवड्यातल्या बॉटम 3 परफॉर्मन्स जोड्यांची नावं त्यांनी आम्हाला द्यावी. ह्या आठवड्यातल्या बॉटम 3 परफॉर्मन्स जोड्यांपैकी पहिलं नाव आहे वैभव तत्ववादी आणि पूजा सावंत. दुसरी जोडी आहे पुष्कर जोग आणि शाल्मली रानडे. आणि तिसरी जोडी आहे फुलवा खामकर आणि सेड्रिक डिसोजा. मला हे नाव जाहीर करताना माझ्या मनात काय चाललंय हे फक्त मीच जाणू शकतो. पुष्कर आणि शाल्मली, तुम्ही सेफ आहात, तुम्ही बसू शकता.
आज आपल्याला ज्या जोडीला रजा द्यायची आहे ती जोडी आहे फुलवा खामकर आणि सेड्रिक डिसोजा. आपण काही दिवसांसाठीच रजा घेतोय हे आपण कितीही वेळा मनाला पटवून दिलं तरी फुलवा खामकर सेड्रिक डिसोजा एलिमिनेट होत आहेत. म्हणजे मला म्हणायचं एलिमिनेशनचं दुःखापेक्षा मला असं वाटतं की जे गाणं आम्ही घेतलं होतं त्या गाण्यावर असं व्हायला नको होतं. दुसरा कुठला ड्युएटमध्ये झालं होतं इट वॉज ओके फॉर मी. पण जे थीम वापरलं होतं दॅट वॉज म्हणजे खूप आवडीचं होतं ते माझ्या. आणि मला असं वाटलं होतं की खूप छान थीम आहे वगैरे. आजोबांचा उल्लेख होता त्याच्यात. तर त्या गाण्यावर माझ्याकडनं अशी चूक होणं ही मला अक्षम्य वाटते स्वतःसाठी. फाईन, म्हणजे आय डिझर्व एलिमिनेशन. आणि कोणीही आता आपण ही चूक नाही करू शकत या स्टेजला इतकं येऊन ब्लँक होणं म्हणा किंवा सिंक जाणं. इट्स व्हेरी डिफिकल्ट. तुम्हाला दोघांना आणि सर्वांना मी सांगू इच्छितो, मी फुलवांना ओळखतोय एकापेक्षा एकच्या पहिल्या पर्वापासून. कोणतीही गोष्ट चुकीची घडलेली या मंचावर आम्हालाच काय फुलवांना सुद्धा कधीही चालायची नाही. त्याची कारणं तुम्हाला जास्त माहिती असू शकतील की काय हे घडलं, कसं हे घडलं. पण त्याचबरोबर मला तुमचा अभिमान वाटतोय की तुम्ही या मंचावर आता उभे राहून हे म्हणालात की ब्लँक होणं, अशी चूक घडणं हे या मंचाला मान्य नाही. त्याकरता तुम्हाला सलाम. आणि मी सर्वांना सांगू इच्छितो, पुढचा आठवडा हा कॉल बॅक आठवडा आहे आणि त्याकरता सर्वांना शुभेच्छा. आणि फुलवा, वी ऑल लव्ह यू. थँक्यू. महागुरूंच्या म्हणण्याप्रमाणे आपली रजा घेतलेल्या 5ही जोड्या पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा या मंचावर उपस्थित असणार आहेत. पुन्हा एकदा आपले धमाकेदार परफॉर्मन्सेस तुमच्या समोर सादर करणार आहेत. त्यामुळे पाहायला विसरू नका पुढच्या आठवड्यात. आणि दर आठवड्याला बुधवारी आणि गुरुवारी रात्री 9:30 वाजता क्लोजअप एकापेक्षा एक जोडीचा मामला पावर्ड बाय डव हेअर केअर फक्त झी मराठीवर. तुझ्या रूपाचं अपरूप लीनवती